नमस्कार. आज आपण एका अतिशय फॅसिनेटिंग विषयावर बोलणार आहोत. असा विषय जो पृथ्वीवरील जीवनाचा अगदी मूळ पाया आहे. द जर्नी ऑफ लाईफ ॲनिमल रिप्रोडक्शन एक्सप्लेन्ड. प्राण्यांमधील पुनरुत्पादन हे फक्त एखादं साधं जैविक काम नाहीये, तर पृथ्वीवर वंश पुढे नेण्यासाठी निसर्गाने विकसित केलेली ही एक अफलातून मास्टर स्ट्रॅटेजी आहे. चला तर मग यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता विचार करा, जर प्राण्यांनी अचानक पुनरुत्पादन करणे थांबवले तर काय होईल? एकदम सोपं आहे. नव्या पिढ्या जन्माला येणारच नाहीत आणि अगदी थोड्याच काळात संपूर्ण सजीव सृष्टी नष्ट होईल. म्हणूनच हे केवळ एक शारीरिक कार्य नसून कोणत्याही प्रजातीचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची ती अस्तित्वाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. ओके, लेट्स डाईव्ह इनटू दिस. चला याच्या मुळाशी जाऊया. मानवीय प्रजनन संस्थेत म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये नर आणि मादी अशा दोन वेगवेगळ्या रचना असतात. नरामध्ये वृषण किंवा टेस्टिस आणि मादीमध्ये अंडाशय म्हणजेच ओव्हेरीज हे अतिशय महत्त्वाचे भाग असतात. का? कारण लिटरली इथेच नवीन जीव निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत जैविक घटक तयार होत असतात. आता या छोट्या पण पॉवरफुल गॅमेटकडे पहा. नर प्रजनन संस्थेमध्ये तयार होणारा हा शुक्राणू किंवा स्पर्म ही एक अतिशय सूक्ष्म म्हणजेच मायक्रोस्कोपिक अशी एकपेशीय रचना असते. याची डिझाईन पहा. एक डोकं, मधला भाग आणि एक लांब लचक शेपूट. ही शेपूट त्याला पोहण्यासाठी आणि वेगाने पुढे जाण्यासाठी मदत करते. आणि हो, याच छोट्या पेशीमध्ये भविष्यातील जीवाची निम्मी अनुवंशिक माहिती दडलेली असते. दुसरीकडे मादी युग्मक, ज्याला आपण बीजांड किंवा अंड म्हणतो, शुक्राणूप्रमाणेच हे सुद्धा एका सिंगल सेलने बनलेलं असतं. मादीच्या अंडाशयातून ते दर महिन्याला सोडलं जातं. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू. याचा आकार प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळा असू शकतो. मानवामध्ये हे अतिशय सूक्ष्म असतं, पण कोंबडीचं अंड बऱ्यापैकी मोठं असतं आणि प्राण्यांच्या जगात शहामृगाचं अंड आकाराने सर्वात मोठं असतं. इमॅजिन दॅट. आता खरी ॲक्शन सुरू होते. फलन किंवा फर्टिलायझेशन प्रक्रियेच्या या पहिल्या पायरीत जेव्हा अनेक शुक्राणू एका परिपक्व बीजांडाच्या जवळ पोहोचतात, तेव्हा एक प्रकारची बायोलॉजिकल रेस सुरू होते. हे सगळे शुक्राणू बीजांडाच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात. नवीन जीवाची सुरुवात होण्याची निसर्गाची ही पहिली स्टेप आहे. What's really interesting about this, त्या लाखो शुक्राणूंपैकी फक्त एकच शुक्राणू बीजांडात यशस्वीरित्या प्रवेश करतो. त्यानंतर त्या शुक्राणूचं केंद्र आणि बीजांडाचं केंद्र एकमेकात मिसळून जातात. या दोघांचा संयोग होऊन एकच नवीन केंद्र तयार होतं. याच क्षणी आई आणि वडील या दोघांचे जेनेटिक गुणधर्म त्या नवीन जीवामध्ये ट्रान्सफर होतात आणि या पूर्ण प्रोसेसलाच आपण फलन असं म्हणतो. आणि या फलनातून काय तयार होतं तर युग्मनज, ज्याला आपण झायगोट म्हणतो. एका नवीन सजीवाच्या विकासाची ही पहिली बायोलॉजिकल पायरी आहे. इथेच एका सिंगल सेलपासून एका पूर्णपणे नवीन सजीवाची वाढ होण्याची सुरुवात होते. हे खरोखरच निसर्गाचं एक मोठं रहस्य आहे. आता एक मेडिकल मार्वल पाहूया. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF. कधीकधी नैसर्गिक प्रक्रियेत काही अडथळे येतात, जसे की अंडवाहिनी बंद असणं. अशा वेळी डॉक्टर ताजे बीजांड आणि शुक्राणू शरीराबाहेर काढतात आणि प्रयोगशाळेत म्हणजेच लॅबमध्ये त्यांचा संयोग घडवून आणतात. यातून तयार झालेल्या झायगोटला साधारण 1 आठवडा बाहेरच वाढू दिलं जातं आणि मग पुढच्या नॉर्मल वाढीसाठी ते आईच्या गर्भाशयात सुरक्षितपणे ठेवलं जातं. या प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला बऱ्याचदा टेस्ट्यूब बेबी म्हटलं जातं, पण ॲक्च्युली बाळ काय टेस्ट्यूबमध्ये वाढत नाही. त्याची संपूर्ण वाढ आईच्या गर्भाशयातच होते. विज्ञान निसर्गाला कशी मदत करू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. निसर्गाची विविधता, बाह्यफलन किंवा एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आता जलचर प्राण्यांकडे वळूया. बेडूक किंवा माशांसारखे प्राणी उघड्या पाण्यात एकाच वेळी शेकडो अंडी घालतात आणि या अंड्यांवर कोणतंही कडक कवच नसतं. ती फक्त एका जेलीसारख्या आवरणाने सुरक्षित असतात. मादीने पाण्यात अंडी घातली की नर लगेचच त्यावर आपले शुक्राणू सोडतो आणि पाण्यातच त्यांचं फलन होतं. पण इथे खूप विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर येतो. मानव किंवा गाय यांसारखे प्राणी एका वेळी एकाच बाळाला जन्म देतात. मग हे मासे आणि बेडूक अशी शेकडो अंडी का घालतात? निसर्गाने या प्राण्यांना ही वेगळी स्ट्रॅटेजी का दिली असावी? याचं कारण निसर्गाच्या आव्हानांमध्ये दडलंय. ही अंडी ओपन पाण्यात असतात, त्यामुळे पाण्याचा प्रवाह, वारा आणि पावसाचा त्यांना थेट सामना करावा लागतो. आणि वरून पाण्यात अनेक शिकारी प्राणी असतात जे या अंड्यांना आपलं अन्न बनवतात. या कठीण वातावरणात सगळीच अंडी सुरक्षित राहणं शक्य नसतं. म्हणूनच निसर्गानं मोठ्या संख्येने अंडी आणि शुक्राणू तयार करण्याची ही मॅसिव्ह व्यवस्था केली आहे. शेकडो अंडी नष्ट झाली तरी किमान काहींचं यशस्वी फलन होईल आणि ती प्रजाती टिकून राहील.
इट्स अ नंबर्स गेम रिअली. सो द क्रुशियल पॉइंट इज फलन प्रक्रियेचे हे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे आंतरफलन किंवा इंटरनल फर्टिलायझेशन, जे मादीच्या शरीराच्या आत घडतं, उदाहरणार्थ माणूस, गाय आणि कोंबडी. आणि दुसरं आहे बाह्यफलन एक्सटर्नल फर्टिलायझेशन, जे उघड्या वातावरणात घडतं, जसं की बेडूक, मासे आणि तारामासा. हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक विचार नक्की आला असेल. एकदा तो झायगोट तयार झाला की पुढे नेमकं काय होतं? नवीन प्राणी अंड्याच्या आत विकसित होतो की तो थेट जिवंत बाळाच्या रूपात जन्माला येतो? विज्ञानात यासाठी विव्हिपारस म्हणजेच जरायुज आणि ओव्हिपारस म्हणजेच अंडज असे दोन रोमांचक शब्द आहेत. पण हे प्राणी गर्भावस्थेत नेमके कसे वाढतात, त्यांचा जन्म कसा होतो, हा विषय इतका फॅसिनेटिंग आहे की त्यासाठी आपल्याला एक वेगळंच सेशन लागेल. तोवर यावर नक्की विचार करत रहा आणि निसर्गाचे हे चमत्कार असेच एक्सप्लोर करत रहा. एका लाईकमुळे मोटिवेशन मिळतं, एका शेअरमुळे दुसऱ्या विद्यार्थ्याला मदत होते आणि एका सबस्क्राईबमुळे आमचं एज्युकेशनल फॅमिली वाढतं. म्हणून आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रेया एज्युकेशन हब.